म्हणजे हा भारताचा नकाशा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गोव्याच्या खाली येतोय आणि कॅप ऑफ गुड होप हा दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला आल्यानंतर तो किंवा युरोपियन लोकांना भारतात कसं यावं हे सांगतो आणि तिथून खऱ्या अर्थानं भारताचे युरोपशी रिलेशन, युरोपशी जे काही कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावानंतर संबंध तुटलेले होते ते पुन्हा पूर्ववत होतात. आणि भारतामध्ये ब्रिटिश आले ज्यांनी की भारतावर 150-200 वर्ष राज्य केले. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 मध्ये करण्यात आली आणि यांचे विचार आणि कार्य. विद्यार्थी मित्रांनो, राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 मध्ये केली. आर्य समाजाची स्थापना मुंबईमध्ये, महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी या ठिकाणी संत सेवालाल महाराजांचं मोठं केंद्र आहे, मोठं तीर्थक्षेत्र आहे. बंजारा बांधव देशभरातून मोठ्या प्रमाणात तिथं एकत्र येत असतात. बंजारा समाजाची काशी पोहरादेवीला मानलं जातं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण देशाचा 75वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत आणि या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या माझ्याकडून तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा जो व्हिडिओ आहे हा आधुनिक भारताचा इतिहास आहे. हा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या BA भाग 2 सेमिस्टर 4चा अभ्यासक्रम आहे. हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया 1757 ते 1947. याला टोटल क्रेडिट आहे 4. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये काही या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आलेले आहे. त्या बदलाची चर्चा देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजचा हा जो काही व्हिडिओ आहे हा तुम्हाला या अभ्यासक्रमाचं PDF स्वरूपात तुम्हाला रूपांतर मिळणार आहे. म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा संपूर्ण जो व्हिडिओचा अभ्यासक्रम जो आहे, जे PDF फाईल आहे ते तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो आहोत की आधुनिक भारताचा इतिहास. आतापर्यंत आपण भारताच्या इतिहासाचा म्हणजे सेमिस्टर फर्स्ट असेल, सेमिस्टर सेकंड असेल, सेमिस्टर थर्ड असेल, म्हणजे प्रारंभापासून तर साधारणपणे 1757 पर्यंतचा अभ्यासक्रम पाहिलेला आहे. या सत्रामध्ये आपण पाहतो आहोत स्वातंत्र्य भारताचा इतिहास. आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा अभ्यासक्रम फार महत्वाचा आहे. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही प्रवेश BA ला घेत असताना तुमच्या डोळ्यासमोर स्पर्धा परीक्षा MPSC UPSC हे टार्गेट असते आणि त्याचा जो सिलेबस आहे तो सिलेबस फक्त हाच आहे. त्यामुळं हा अभ्यासक्रम, हा सिलेबस फार महत्वाचा आहे. या नव्या अभ्यासक्रमानुसार आपण आधी युनिट म्हणायचो, त्याऐवजी आता मॉड्यूल असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक मॉड्यूलमध्ये साधारणपणे 3 प्रकरणं त्या ठिकाणी आहे आणि 3 प्रकरणाचे काही उपप्रकरणं आहेत. म्हणून आधुनिक भारताचा इतिहास म्हणजेच ब्रिटिशांचा इतिहास पाहत असताना सुरुवातीला पहिलं प्रकरण मॉड्यूल पहिल्यामधलं आहे, युरोपीय सत्तेचे भारतामध्ये आगमन. मित्रांनो, वास्को द गामा हा पहिला खलाशी आहे की ज्याने भारतामध्ये प्रवेश केला. ते इसवी सन आहे 1498. मला हे चित्र तुम्हाला दिसतोय, हा नकाशा तुम्हाला दिसतोय की ज्यामध्ये वास्को द गामा कॅप ऑफ गुड होप, बघा कॅप ऑफ गुड होप याला वळसा घालून भारताच्या कालिकत बंदरात, म्हणजे हा भारताचा नकाशा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गोव्याच्या खाली कालिकत बंदरामध्ये येतोय. आणि कॅप ऑफ गुड होप हा दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला आल्यानंतर तो भारतापर्यंत जो येतो तो अब्दुल मशीद या नाविकाच्या मदतीने येतोय. म्हणजे त्याला मदत करतोय, त्याला गायडन्स करतोय. आणि कालिकत बंदरामध्ये तो पोहोचल्यानंतर भारतीय राजा झामोरीन हा त्याचं मोठ्या प्रमाणात स्वागत करतो. भारतीय संस्कृती आहे अतिथी देवो भव. आपण वास्को द गामा ज्यावेळेस भारतात येतो त्यावेळेस मोठ्या उत्साहात त्याचं स्वागत करतो, त्याचा सत्कार करतो. आणि काही दिवसानंतर तो ज्यावेळेस आपली पितृभूमी पोर्तुगीज, त्यावेळेस युरोपकडे जाणारा भारताचा रस्ता किंवा युरोपियन लोकांना भारतात कसं यावं हे सांगतो आणि तिथून खऱ्या अर्थानं भारताचे युरोपशी रिलेशन, युरोपशी जे काही कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावानंतर संबंध तुटलेले होते ते पुन्हा पूर्ववत होतात. आणि पोर्तुगीज पहिल्यांदा 1798 मध्ये येतात. पोर्तुगीजांचं जे काही ठाणं आहे किंवा पोर्तुगीजांची जी काही वसाहत आहे ती गोव्याला होती. अगदी देश स्वतंत्र होईपर्यंत देखील पोर्तुगीज लोक गोव्यात होते. पोर्तुगीजांनंतर डच आलेत, पण आपल्याला अभ्यासक्रमामध्ये पोर्तुगीज, फ्रेंच आणि ब्रिटिश हे 3 जण आहेत. आणि म्हणून पोर्तुगीजानंतर डच
डच आलेत, हॉलंडचे डच त्या ठिकाणी होते. त्यानंतर फ्रेंच आलेत. फ्रेंच हे 1664 मध्ये इथं आलेत आणि फ्रेंचांनी आपली वसाहत सुरत या ठिकाणी केली. फ्रेंचांनी पूर्वीय देशांशी व्यापार करण्यासाठी किंवा भारताशी व्यापार करण्याकरिता फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. त्यानंतर भारतामध्ये ब्रिटिश आले, ज्यांनी की भारतावर 150-200 वर्ष राज्य केले. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 मध्ये करण्यात आली आणि यांनी देखील आपली वसाहत सुरत या ठिकाणी केली. त्या काळामध्ये गोवा किंवा मुंबई हे तितकं प्रसिद्ध बंदर नव्हतं, जे की सुरत त्या ठिकाणी अतिशय प्रसिद्ध असं बंदर त्या ठिकाणी होतं. हा झाला पहिल्या युनिट मधलं पहिलं प्रकरण, की भारतामध्ये ब्रिटिश लोक किंवा भारतामध्ये युरोपियन लोक कसे आलेत. यामध्ये पोर्तुगीज आलेत, डच आलेत, फ्रेंच आलेत, पण सरते शेवटी विजय कोण ठरले तर ब्रिटिश ठरलेत. वांदेवासच्या निर्णायक लढाईमध्ये फ्रेंचांचा निर्णायक पराभव झाला आणि फ्रेंच कायमस्वरूपी भारतातून दूर झालेत. मग यामध्ये टिपू सुलतानची लढाई वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. दुसरं प्रकरण आपण पाहतो आहोत, ब्रिटिशांचा भारतातील साम्राज्य विस्तार किंवा ब्रिटिशांनी भारतामध्ये साम्राज्य विस्तार कशा पद्धतीने केला. आणि ब्रिटिशांनी भारतामध्ये साम्राज्य विस्तार करत असताना सुरुवातीला ते व्यापाराच्या निमित्तानं आले. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची जी स्थापना झाली ही व्यापार करण्याकरिता झालेली आहे. भारतामध्ये ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीचे लोक किंवा ब्रिटिश लोक ज्यावेळेस व्यापाराकरिता भारतात आले, त्यावेळेस आपल्या त्या काळातल्या शासकांनी त्यांना असं संबोधलं की यांच्याकडे अन्नधान्य नाही, यांना उपजीविकेचं साधन नाही, म्हणून आपण आपल्या देशामध्ये यांना आश्रय दिला पाहिजे, कारण आपली संस्कृती अतिथी देवो भव. पण याचा मोठ्या प्रमाणात परिणाम आपल्या व्यवस्थेवर झालेला दिसून येतो. तैनाती फौज आणि खालसा धोरण या पद्धतीनं ब्रिटिशांनी आपला साम्राज्य विस्तार केला. लॉर्ड वेलस्लीने तैनाती फौजेची स्थापना 1797 मध्ये केली. 1797 मध्ये लॉर्ड वेलस्ली याने तैनाती फौजेची स्थापना 1797 मध्ये केली. तैनाती फौजेच्या माध्यमातून भारताचं मध्ये साम्राज्य विस्तार करण्याचं ब्रिटिशांनी धोरण आखलं. तैनाती फौज म्हणजे ब्रिटिशांचे सैन्य भारतीय राजाकडे राहत असे आणि भारतीय राजाच्या संरक्षणाची जबाबदारी, अर्थात संरक्षण कुणापासून तर त्यांच्या बाजूला असणाऱ्या शेजारच्या राष्ट्रापासून, जे की देखील देशी होतं. पण त्या काळामध्ये भारतीय लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना नव्हती, त्यांना भारतीय राजांपेक्षा ब्रिटिश जवळचे वाटले आणि इथंच आपली त्या ठिकाणी चूक झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून तैनाती फौजेच्या माध्यमातून अर्ध्यापेक्षा भारत हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. त्यानंतर खालसा धोरण म्हणजे लॉर्ड डलहौसी हा भारतामध्ये 1848 ते 1856 या कालखंडामध्ये भारतामध्ये आला. वास्तविक पाहता असं देखील म्हणता येईल की भारताला आधुनिकतेकडे जर का कोणी नेलं असेल तर लॉर्ड डलहौसीने, कारण लॉर्ड डलहौसीने भारतामध्ये पहिली रेल्वे 1853 मध्ये मुंबई ते ठाणे आणली. यानेच टपाल खात्याची निर्मिती केली, याने स्टार खात्याची निर्मिती केली. म्हणून काही गोष्टी जरी चांगल्या असल्या पण त्याचा सगळ्यात दुर्गामी परिणाम आपल्या भारतीय समाज व्यवस्थेत झाला, तो म्हणजे त्याचं खालसा धोरण. आणि या खालसा धोरणाच्या माध्यमातून भारतामध्ये यांचा साम्राज्य, एखाद्या राजा जर का निपुत्रिक मरण पावलं तर हिंदू धर्म संस्कृतीनुसार किंवा भारतीय संस्कृतीनुसार दत्तक घेता येत होतं, पण लॉर्ड डलहौसीने दत्तक विधानास नामंजूर केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर तिसरं प्रकरण पाहतो आहोत की आर्थिक बदल. ब्रिटिश आलेत, व्यापार करता आलेत, हळूहळू त्यांनी इथल्या भूमीवर, इथल्या लोकांवरती, इथल्या जमिनीवरती, इथल्या राज्यांवरती राज्य निर्माण केले. आता हळूहळू त्यांनी भारतीय लोकांच्या आर्थिक नाड्या आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी कायमधारा पद्धती सुरू केली. म्हणजे त्या कालखंडामध्ये जमीन महसूल हे एकमेव उत्पन्नाचं साधन होतं. आज जसं आपण पाहतो जीएसटी आहे, सीएसटी आहे, इन्कम टॅक्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कर आपण देतो, पण त्या कालखंडामध्ये जमीन महसूल किंवा शेतसारा ही एकमेव राजाच्या उत्पन्नाची राज्याच्या उत्पन्नाचं मोठं साधन त्या ठिकाणी होतं. त्यामुळे कायमधारा पद्धतीला जमीनदारी पद्धती देखील म्हणतात. लॉर्ड कॉर्नवॉलिसने 1793 मध्ये कायमधारा पद्धतीची सुरुवात केली. कायमधारा पद्धती बंगाल, बिहार, ओरिसा या उत्तरेकडच्या राज्यामध्ये सुरू झाली. त्यानंतर रयतवारी पद्धती 1820 मध्ये थॉमस मुनरो यांनी बॉम्बे आणि मद्रास आणि बॉम्बे या प्रिव्हेन्सीमध्ये म्हणजे या भागामध्ये, आज जसं आपण पाहतो की वेगवेगळी घटक राज्य, त्या कालखंडामध्ये बॉम्बे रेसिडेन्सी किंवा मद्रास प्रांत, सिंध प्रांत असे भारताचे विभाजन ब्रिटिशांनी त्यांच्या प्रशासनाकरता करण्यात आलेले होते. म्हणून दक्षिणेमध्ये रयतवारी पद्धती, रयत म्हणजे प्रत्यक्ष जनता, जनतेकडून कर वसूल करणं, शेतसारा वसूल करणं. त्यानंतर आहे महालवारी पद्धती ही लॉर्ड बेंटिंगच्या काळात, एकीकडे आपण म्हणतो की लॉर्ड बेंटिंगने
सतीची प्रथा बंद केली. लॉर्ड बेंटिंक हा मवळावादी किंवा सुधारणावादी, जसं लॉर्ड रिपन आहे, लॉर्ड बेंटिंक आहे, यांना मवाळवादी किंवा यांना सुधारणावादी गव्हर्नर जनरल म्हणून ओळखले जाते. तर लॉर्ड बेंटिंक हे 1828 ते 1835 या दरम्यानच्या कालखंडामध्ये भारतामध्ये गव्हर्नर जनरल होते. गंगा, यमुना आणि वायव्य सरहदीमध्ये किंवा वायव्य भारतामध्ये त्यांनी महाल म्हणजे गावाला एक विशिष्ट प्रकारचा रेव्हेन्यू फिक्स करून दिला जायचा आणि त्या माध्यमातून शेतसारा वसूल केला जायचा. अशा पद्धतीनं भारतीय लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नाड्या ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतलेल्या आहे. त्यानंतर शेतीचे व्यापारीकरण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कारण भारतीय लोक आपल्या उपजीविकेकरिता शेतीचं उत्पादन करत असत. फॉर एक्झाम्पल, शेतीमध्ये सगळ्या प्रकारच्या म्हणजे फक्त ब्रिटिशांच्या संपर्कामुळे व्यापारी पिकांची मागणी वाढली. व्यापारी पीक म्हणजे नीळ असेल, चहा असेल, कापूस असेल, जे व्यापारी पीक आहे, जे खाता येत नाही, नीळ खाता येत नाही, खाता काय ते उडीद, मूग, ज्वारी वगैरे वगैरे जे काही त्या काळातले अन्नधान्य असतील. म्हणून शेतीचं व्यापारीकरण मोठ्या प्रमाणात केलं, कारण ब्रिटिश इथून कच्चा माल घेत होते आणि युरोपामध्ये जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये तिथे वस्तूचं उत्पादन करून त्या कच्च्या मालाचा पक्का मालात रूपांतर करून पुन्हा भारतात नव्हे देश विदेशामध्ये असं म्हटलं जात असं की अर्ध्यापेक्षा जास्त पृथ्वीवर, जास्त जगावर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि म्हणून ब्रिटिशांच्या शेतीच्या व्यापारीकरणाचे विपरीत परिणाम भारतामध्ये झाले. अशाच पद्धतीने ब्रिटिशांनी आपल्या असं लक्षात येते की उद्योगधंद्यांचा देखील मोठ्या प्रमाणात नाश घडून आणलेला आहे. हे झालं पहिलं युनिट. त्यानंतर दुसरं युनिट आपण पाहतो की वसाहत काळातील उठाव आणि विद्रोह. वसाहत काळातील उठाव आणि विद्रोह यामध्ये आपण पाहतोय 1857चा उठाव, कारणे परिणाम, 1857च्या उठावाची अपयशाची कारणे आणि व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा. हे तीन मुद्दे आपण यामध्ये पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की 10 मे 1857 मध्ये मंगल पांडे यांनी मेरठ छावणीमध्ये उठाव घडून आणला. त्याचं कारण, तात्कालिक कारण असं होतं की जी काही एनफिल्ड बंदूक होती, या एनफिल्ड बंदुकीला गायीच्या चरबीचं आणि डुकराच्या चरबीचं असं कव्हर त्याला होतं, त्याला असं वेस्टर्न त्या ठिकाणी होतं आणि बंदुकीमध्ये गोळी टाकण्यापूर्वी ते वेस्टर्न तोंडाने कुडायला लागायचं. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि 1857च्या उठावाची थिणगी पडली मेरठमध्ये. मंगल पांडे हे 34 बंगाल रेजिमेंटचे सैनिक होते. हा उठाव साधारणपणे 2 वर्ष चालला. या उठावाला कोणी सैनिकांचा उठाव म्हणतं, कोणी भारतातलं पहिलं स्वातंत्र्य समर म्हणतं किंवा काही सैनिकांची गर्दी देखील त्या ठिकाणी म्हणतात. कारण वेगवेगळी जरी असली तरी या उठावामध्ये अख्तियार खान, बेगम हजरतमल, नानासाहेब, राणी लक्ष्मीबाई, ज्यांना आपण झाशीची राणी म्हणतो, तात्या टोपे यांनी हा उठाव सगळा घडून आणला. सरते शेवटी हा उठाव 2 वर्ष चालला आणि दुर्दैवानं यामध्ये भारतीयांचा जो काही पहिला लढा होता तो अयशस्वी झाला आणि यामध्ये भारतीयांना पराभव पत्करावा लागला. साधारणपणे हा उठाव उत्तर भारतामध्ये झाला. दक्षिणेमध्ये त्याची फार थोडी झळ त्या ठिकाणी पोहोचली आणि व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा त्या ठिकाणी 1 नोव्हेंबर 1858 मध्ये अलाहाबाद येथे लॉर्ड केनिंग यांच्या नेतृत्वामध्ये किंवा लॉर्ड केनिंग याने अलाहाबाद येथे राणीचा जाहीरनामा लोकांना वाचून दाखवला आणि राणीने इथून पुढे वचन दिलं की तुमच्या अंतर्गत बाबीमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही आणि गव्हर्नरची सत्ता जाऊन व्हाईसरायची सत्ता आली आणि राणीनं जाहीर केलं की खुल खुदा का मुल्क बादशाह का और अमल कंपनी सरकार का. मोठ्या प्रमाणात लोक मोगल बादशाला आपला राजा मानत होते. त्यामुळं खुल खुदा का, ही जी जमीन आहे ही खुल खुदाची आहे. मुल्क जो आहे, हा जो देश आहे हा बादशाचा आहे. फक्त काय तर अंमल जो आहे हा अंमल फक्त कंपनी किंवा अंमल हा राणीचा. म्हणून राणीचा जाहीरनामा अलाहाबाद मध्ये जाहीर करण्यात आला आणि या जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलं की इथून पुढे तुमच्या अंतर्गत बाबीमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. आपण दुसरं प्रकरण पाहतो आहोत, सामाजिक सुधारणा किंवा सामाजिक आणि धार्मिक सुधारणा किंवा सामाजिक आणि धार्मिक चळवळी. यामध्ये ब्राह्मो समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन, सत्यशोधक समाज, बहिष्कृत हितकारणी सभा, संत सेवालाल यांचे विचार आणि कार्य. विद्यार्थी मित्रांनो, राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 मध्ये केली. आर्य समाजाची स्थापना मुंबईमध्ये 1875 मध्ये दयाराम सरस्वती यांनी केली. रामकृष्ण मिशन यांची स्थापना किंवा या रामकृष्ण मिशनची सुरुवात जी आहे ही रामकृष्ण परमहंस यांनी कलकत्ता या ठिकाणी केली. 1 मे 1857 मध्ये रामकृष्ण परमहंसाचे शिष्य स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना किंवा प्रारंभ त्यांनी त्या ठिकाणी केला. त्यानंतर सत्यशोधक समाज, महाराष्ट्राचा जर काय आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येते की जसं बंगाल हे अग्रगणी राहिलेलं आहे सुधारणांच्या बाबतीत,
कारण ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीला ब्रिटिशांची राजधानी कलकत्ता होती, नंतर ती दिल्ली झाली, नंतर मुंबईला महत्व प्राप्त झालं. म्हणून त्या कालखंडामध्ये ज्या काही सुधारणा झाल्या ह्या बंगालमध्ये, पंजाबमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हे 3 केंद्रबिंदू होते ब्रिटिशांच्या विरुद्ध वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये, विद्रोहामध्ये भाग घेणार किंवा कोणत्याही सुधारणा प्रारंभ करणारे. आपल्या असं लक्षात येतं की सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुण्यामध्ये केली. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना 20 जुलै 1924 मध्ये मुंबई या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. त्यानंतर संत सेवालाल महाराज यांचे विचार आणि कार्य. संत सेवालाल महाराजांचा जन्म आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील कोलालवाडी सेवागड या ठिकाणी झाला. सेवालाल महाराजांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक हे होते आणि आईचे नाव धर्मनी हे होते. संत सेवालालांना संत सेवादास, सेवाभाया, सेवालाल महाराज असे म्हणतात. संत सेवालाल हे निरक्षर होते, पण त्यांनी अनिष्ट चालीरीती रूढी परंपरावर आक्षेप घेतले आणि बंजारा समाजामध्ये ज्या काही चालीरीती रूढी परंपरा होत्या या नष्ट कशा होतील यासाठी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. जंगल आणि पर्यावरणाचं देखील संवर्धनाचा विचार त्यांनी त्या काळात केला. म्हणजे 18व्या शतकामध्ये आज आपण पाहतोय की ग्लोबल वॉर्मिंग, पण संत सेवालाल महाराजांनी ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जंगल आणि पर्यावरणाचं संरक्षण झालं पाहिजे हा विचार तेव्हा मांडला. आज आपण म्हणतो बेटी बचाव बेटी पढाव, म्हणून मुली ह्या जिवंत देवी आहेत हे देखील संत सेवालाल महाराजांनी आपल्या विचारातून, दृष्टीतून मांडलेलं दिसून येतं. महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी या ठिकाणी संत सेवालाल महाराजांचं मोठं केंद्र आहे, मोठं तीर्थक्षेत्र आहे. बंजारा बांधव देशभरातून मोठ्या प्रमाणात तिथं एकत्र येत असतात. बंजारा समाजाची काशी पोहरादेवीला मानलं जातं. त्यानंतर आहे आधुनिक शिक्षण. युनिट दुसऱ्यामधलं, मॉडेल दुसऱ्यामधलं तिसरा पॉइंट आपण पाहतो, तिसरं प्रकरण आपण पाहतो ब्रिटिशांचे शिक्षण. विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिशांनी 200 वर्ष राज्य केलं. ब्रिटिश ज्यावेळेस भारतातून सोडून गेले त्यावेळेस त्यांची संख्या फक्त 10,000 होती. म्हणजे 10,000 लोकांनी साधारणपणे 38-40 कोटी लोकांवर राज्य केलं. हे कसं काय केलं? त्याचं कारण असं आहे की ब्रिटिशांनी इथे शिक्षण सुरू केलं. ब्रिटिशांनी इथे आपले सगळे लोक आणण्यापेक्षा भारतीय लोकांना शिक्षणाचा परिचय करून दिला. आणि मात्र ते करत असताना त्यांचा स्वार्थ असा होता, त्यांनी इथं कारकून लोक तयार केलेत आणि म्हणून त्यांनी आधुनिक शिक्षणाचा परिचय भारतीयांना करून दिला. आधुनिक शिक्षणाचा परिचय भारतीयांना झाल्यामुळं त्याचा फायदा असा झाला की आपण जगाबरोबर जोडल्या गेलो. आधुनिक शिक्षणाचा विकास, आधुनिक शिक्षणाचा परिणाम, या सगळ्या गोष्टींची माहिती या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर मॉडेल तिसरा आहे राष्ट्रवाद. बघा आपण पाहिलंय की ब्रिटिशांच्या शिक्षणामुळे राष्ट्रवादाची भावना विकसित झाली. ब्रिटिशांमुळे भारतीय लोकांमध्ये राष्ट्र म्हणून एकत्रित आलेले आहेत. आपण यापूर्वी राष्ट्र म्हणून अस्तित्वात नव्हतो. भारत हा खंडप्राय देश मोठा आहे. म्हणजे आज आपण म्हणतो की जम्मू पासून काश्मीर पर्यंत, इकडे अफगाणिस्तान तो ब्रह्मदेश पर्यंत एका काळात भारत होता, पण तो संघटित नव्हता. राष्ट्रवादाची भावना ब्रिटिशांच्या शैक्षणिक मिळाली. भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचे कारणे, स्वरूप आणि परिणाम यामध्ये आपण पाहतो आहोत. त्यानंतर राजकीय संघटनेची निर्मिती. त्यानंतर आहे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना. 28 डिसेंबर 1885 मध्ये तेजपाल संस्कृत महाविद्यालय मुंबई या ठिकाणी सर ॲलन ह्यूम यांच्या मार्गदर्शनाखाली भारतभरातील 72 प्रतिनिधी एकत्र आलेत आणि त्यांनी राष्ट्रीय सभेची स्थापना केली. राष्ट्रीय सभा म्हणजे काय? तो ब्रिटिश लोक आणि भारतीय लोक यांच्यामधला दुवा किंवा यांच्यामधला सेफ्टी वॉल. भारतीयांच्या काय अपेक्षा आहेत, भारतीय जनतेला ब्रिटिश शासनाकडून काय अपेक्षित आहे हे सांगणारं ते मंडळ आहे. पण याच्याच माध्यमातून पुढे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं हे देखील आपल्याला नाकारता येत नाही. त्यानंतर आहे भारतीय राष्ट्रीय सभेचा कालखंड. यामधला दुसरा पॉइंट आपण पाहतो आहोत की भारतीय राष्ट्रीय सभा किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885 ते प्रारंभिक टप्पा 1885 ते साधारणपणे 1905 यामध्ये मवाळवाद्यांची भूमिका. बघा भारतीय म्हणजे 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. 72 प्रतिनिधी देशभरातून तिथे एकत्र आले. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष त्या ठिकाणी योमेशचंद्र बॅनर्जी हे होते. त्यानंतर
गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नौरोजी यासारख्या मवाळ लोकांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं नेतृत्व केलं. यांची मवाळ भूमिका होती. त्यांना ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर त्या ठिकाणी विश्वास होता. इतकंच नाही तर जी काही कंपनी सरकार आहे हे जनतेच्या हिताकरिता काम करते अशी त्यांची मानसिकता होती. त्यानंतर आहे बंगालची फाळणी. लॉर्ड कर्झन यांनी बंगालची 1905 मध्ये फाळणी केली. त्यानंतर आहे मवाळवाद्यांचं यश अपयश. मवाळवाद्यांनी 1885 ते 1905 या दरम्यानच्या काळात जे कार्य केलं त्याचा भारतीय समाजकारणावर, राजकारणावर, धर्मकारणावर किंवा राजकीय जीवनावर काय परिणाम झाला याचं यश अपयश आपण या ठिकाणी या प्रकरणात पाहणार आहोत. राष्ट्रीय काँग्रेस 5 नंतरचा दुसरा टप्पा, यामध्ये मुस्लिम लीगची स्थापना. मित्रांनो, 30 डिसेंबर 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली. ब्रिटिशांनी त्या काळात असा प्रचार केला की भारतीय राष्ट्रीय सभा ही हिंदूंची सभा आहे, त्यामुळे मुस्लिमांना त्यामध्ये प्रवेश नाही किंवा मुस्लिमांना त्यामुळे अधिकार मिळणार नाही, म्हणून तुम्ही तुमची स्वतंत्र चूल म्हणजे ब्रिटिशांची फोडा आणि जोडा ही नीती त्या ठिकाणी होती. आणि म्हणून या प्रेरणेतून 1905 मध्ये 30 डिसेंबर 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली. ढाक्याचा नवाब सलीम अल्लाह खान आणि मोहम्मद अली जिना यांच्या प्रेरणेतून किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली. त्यानंतर होम रूल लीग चळवळ किंवा होम रूल चळवळ 1916 मध्ये डॉक्टर ॲनी बेझंट ह्या आर्यन महिला या भारतात आल्या आणि त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेतला, प्रारंभ केला आणि त्यांनी भारतामध्ये स्वशासन म्हणजेच होम रूल चळवळीची स्थापना त्या ठिकाणी केली. लोकमान्य टिळकांनी देखील यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. त्यानंतर आहे खिलाफत चळवळ. पहिल्या महायुद्धामध्ये भारतीय मुसलमानांनी ब्रिटिशांना सहकार्य याच्यासाठी केलं की या युद्धामध्ये, पहिल्या महायुद्धामध्ये भारतीय मुसलमानांनी ब्रिटिशांनी सहकार्य याच्यासाठी केलं की तुर्कस्तानचा जो खलिफा होता या खलिफाच्या राज्यामध्ये कोणताही हस्तक्षेप ब्रिटिश करणार नाहीत. पण 1919 ते 1922 या दरम्यान युद्ध संपल्यानंतर, पहिलं महायुद्ध संपल्यानंतर ब्रिटिशांनी काय केलं की जे काही तुर्की साम्राज्य होतं या तुर्की साम्राज्याचे तुकडे पाडलेत आणि त्या ठिकाणी ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित केली. त्यामुळं खिलाफत चळवळ, भारतीय मुसलमान हे ब्रिटिशांच्या विरुद्ध एकत्र आलेत आणि म्हणून इथं या ठिकाणी अशा पद्धतीने खिलाफत चळवळ आहे. त्यानंतर आहे मॉडेल चौथे, गांधीवादाची प्रारंभिक वाटचाल. महात्मा गांधीजी हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रदूत आहे. कदाचित महात्मा गांधीजी जर काय भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नसते तर भारताला स्वातंत्र्य कशा पद्धतीने मिळालेलं. आज भारताची जी काही ओळख आहे शांतीची, अहिंसेची, ती फक्त ना फक्त गांधींमुळे आहे, महात्मा गांधींमुळे आहे. म्हणून महात्मा गांधीजींचे सत्य, अहिंसा ह्या सगळ्या धोरणांची चर्चा आपण या ठिकाणी. प्रारंभिक वाटचाल, चंपारण्याचा सत्याग्रह, बिहार मधील हा सत्याग्रह, चंपारण्य हे बिहार मधील आहे. 1917 मध्ये त्या ठिकाणी कायमधारा पद्धतीच्या माध्यमातून जमीनदारांना जमिनी मिळाल्या. ब्रिटिश व्यापारी या जमीनदारांकडून जमिनी विकत घेत आणि तिथल्या शेतकऱ्यांना जबरदस्तीनं निळीचे उत्पादन करण्यास मजबूर करत असत. नीळ हे त्या काळामध्ये दारुगोळा वापरण्याकरिता, म्हणजे बॉम्ब बनवत असताना तोफांमध्ये दारुगोळा वापरण्याकरिता निळीचा वापर त्या ठिकाणी केला जात असे आणि म्हणून निळीचे जबरदस्तीनं किंवा सक्तीने त्या ठिकाणी उत्पादन घेण्यास मजबूर करत असत. त्याच्या विरुद्ध महात्मा गांधीजींनी 1917 मध्ये सत्याग्रह पुकारला. त्यानंतर अहमदाबाद मधील जे काही गिरणी कामगार होते यांच्या बाजूने देखील गांधीजी उभे राहिलेत. अहिंसेच्या माध्यमांनी देखील हा 1918 मध्ये अहमदाबाद गिरणी कामगारांचा जो काही संप आहे हा त्यांनी यशस्वी करून दाखवला. त्यानंतर गुजरात मधील खेड या ठिकाणी शेतसारा मोठ्या प्रमाणात वाढवत होते सरकार ब्रिटिश आणि दुष्काळ देखील त्या काळात पडलेला होता. अशा परिस्थितीमध्ये शेतसारा वाढवण्याच्या विरुद्ध महात्मा गांधीजींनी खेडचा सत्याग्रह घडवून आणला. त्यानंतर ब्रिटिशांनी 1919 मध्ये स्वीडन रोलेक्ट याच्या नेतृत्वामध्ये रोलेक्ट ऍक्ट कायदा केला. रोलेक्ट ऍक्ट कायद्यालाच 1901च्या रोलेक्ट ऍक्ट कायद्यालाच काळा कायदा देखील म्हणत असत. या कायद्यान्वये कुणालाही विना परमिशन, विना चौकशी जेलमध्ये टाकण्यात येत असे आणि त्याला जमानत देखील मिळत असे. त्याला न्याय मागण्याचा अधिकार नव्हता आणि म्हणून अशा या काळ्या कायद्याच्या विरुद्ध महात्मा गांधीजीच्या नेतृत्वात संपूर्ण देश जागृत झाला. जालियनवाला बाग हत्याकांड 1919 मध्ये घडून आला. पंजाब मधील 13 एप्रिल 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड घडून आला. जनरल डायर
या इंग्रज अधिकाऱ्याने जालियनवाला बाग हत्याकांड, त्यानंतर नॉन कॉपरेटिव्ह मुवमेंट असहकार चळवळ, कारणे स्वरूप परिणाम असहकार, ब्रिटिशांच्या वेगवेगळ्या कायद्याच्या विरुद्ध भारतीय लोकांनी कोणत्याही प्रकार न करण्याचं धोरण आखलं. हा कायदा 1919 मध्ये असहकार चळवळ त्या ठिकाणी सुरू झाली. त्यानंतर आहे सविनय कायदेभंग चळवळ. दर 10 वर्षांनी भारतीय लोकांना कशा प्रकारचं स्वातंत्र्य द्यावं याकरता विचार करण्याकरता वेगवेगळे कमिशन पाठवण्यात येत असे. सविनय कायदेभंग म्हणजे ब्रिटिशांनी केलेले कायदे जाणीवपूर्वक तोडायचे. या अनुषंगाने 1930 मध्ये दांडी या ठिकाणी म्हणजे दांडी यात्रा महात्मा गांधीजींनी केली. यामध्ये 78 लोक त्या ठिकाणी समाविष्ट होते. म्हणजे साबरमती पासून तर ते दांडी पर्यंत, म्हणजे जिथं मिठागार होती आणि मिठागारांवर मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांनी कर लावले होते. ब्रिटिशांनी कर लावले याचा निषेध करण्यासाठी आम्ही आमचं मीठ स्वतः करू यासाठी महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा सुरू केली. आणि म्हणूनच उचललेस तू मूठ मीठ बर साम्राज्याचा खचला पाया, अशा प्रकारच्या एक वीर कविता त्या काळामध्ये प्रसिद्ध झाल्यात. आणि अशा प्रकारे सविनय कायदेभंग चळवळ. त्यानंतर सायमन कमिशन, भारतीय लोकांना कशा प्रकारच्या सुधारणा द्याव्या, स्वातंत्र्य द्यावे यासाठी सायमन कमिशन भारतात आलं. पण दुर्दैवानं यामध्ये एकही भारतीय समाविष्ट नव्हता. 1928 मध्ये मुंबईमध्ये सायमन कमिशन आलं आणि सायमन गो बॅक, सायमनला काळे झेंडे दाखवण्यात आले. का तर त्यामध्ये भारतीय माणूस एकही नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने सायमन कमिशनला देखील भारतातून बाहेर काढण्यात आलं. प्रयत्न केला गेला. त्यानंतर गांधी अरविंद करार 5 मार्च 1931 मध्ये गांधी अरविंद करार घडून आला. त्यानंतर गोलमेज परिषद, बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेला गेले. प्रश्न निर्माण होतो की गोलमेज परिषदेला गोलमेज परिषद का म्हणतात? गोलमेज परिषदेला कारण काय तर ज्या टेबलवरती ही सगळी परिषद ब्रिटिश मध्ये घडून आली, इंग्लंडमध्ये घडून आली आणि म्हणून गोलमेज परिषद. पुणे करार घडून आला 1932 मध्ये, उपोषणाला बसले आणि 1932 बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांच्यामध्ये करार घडून आला आणि महात्मा गांधीजींचे प्राण बाबासाहेब आंबेडकरांनी वाचवले. त्यानंतर भारत छोडो आंदोलन 1900, कारणे स्वरूप आणि परिणाम 1942. म्हणजे बघा गांधीजींचं वैशिष्ट्य असे की आतापर्यंत दंडुक्यांना लोक घाबरत होते, ब्रिटिशांच्या शिस्तीला दंडुक्यांना. 1942 मध्ये भारतीय लोकांमध्ये महात्मा गांधीची इतका विश्वास ब्रिटिशांच्या विरुद्ध निर्माण केला की करा अथवा मरा, म्हणजे शांततेच्या अहिंसेच्या मार्गाने चालणारे गांधीजी 1942 करा अथवा मरा म्हणतात. आणि म्हणून भारत छोडो आंदोलन, कारणे स्वरूप परिणाम, प्रकरण 5वे किंवा मॉड्यूल 5वे युनिट 5वे त्यामध्ये आपण शिकणार आहोत क्रांतिकारी चळवळी. म्हणजे देशाला फक्त अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळालं असं नाही. म्हणजे मध्ये आपण पाहतो आहोत जहालवादांचा उदय देखील आपण त्या ठिकाणी पाहिलं, मवाळवादांचं नेतृत्वाखालील स्वातंत्र्य आंदोलन. आता आपण पाहतो की भारताला जर का क्रांतिकारकांच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळालं असतं तर देश कसा असता. तर आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी जपानमध्ये 1924 मध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि पुढे या आझाद हिंद सेनेचं नेतृत्व सुभाषचंद्र बोसांनी केली. आणि दुसरं महायुद्ध ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस भारतावर बाहेरून आक्रमण करायचं आणि पंडित नेहरूंनी आतून उठाव करावा आणि ब्रिटिशांना अशा प्रकारे कोंडीत पकडावा, अशा प्रकारचा सुभाषचंद्र बोसांचा प्लॅन होता. पण दुर्दैवाने हा प्लॅन यशस्वी झाला नाही. म्हणून रासबिहारी बोस आणि आझाद हिंद सेना, सुभाषचंद्र बोस याची देखील माहिती आपण या प्रकरणात या मध्ये बघणार आहोत. त्यानंतर आहे अभिनव भारत संघटना, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, विनायक दामोदर सावरकरांनी 1904 मध्ये 1902 मध्ये मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली. 1904 मध्ये या मित्रमेळा संघटनेचं नाशिकमध्ये रूपांतर अभिनव भारत करण्यात आले आणि या अभिनव भारताच्या माध्यमातून क्रांतिकारकांची निर्मिती करणे की सशस्त्र पद्धतीने देश स्वतंत्र घडवून आणणे हा त्याच्या मागचा उद्देश होता. पत्री सरकार याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. ब्रिटिशांच्या विरुद्ध लाहोर कट घडून आला, म्हणजे सशस्त्र पद्धतीने लाहोर कट 1929 मध्ये. काकोरी कट, सरकारी पैसा जो होता हा पैसा या ट्रेन मधून जाणार होता आणि म्हणून या ठिकाणी चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वामध्ये काकोरी कट घडून आला. चितगाव कट या ठिकाणी 17 एप्रिल 1930 रोजी सरकारी शस्त्रकारांवर हल्ला केला गेला आणि त्या ठिकाणी सगळे जे काही शस्त्रास्त्र होते ही ताब्यात भारतीय क्रांतिकारकांनी घेतलीत. अशा पद्धतीनं या प्रकरणामध्ये आझाद हिंद सेना, अभिनव भारत, पत्री सरकार, क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वामध्ये जे पत्री सरकार दक्षिणेमध्ये तयार झालं त्याचा आपण अभ्यास त्या ठिकाणी करणार आहोत. लाहोर कट,
काकोरी कट, चितगाव कट ह्या तिन्ही गोष्टी क्रांतिकारकांनी घडवून आणलेल्या होत्या. त्यानंतर आहे या प्रकरणामधला सगळ्यात महत्वाचा टॉपिक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीतील योगदान. बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये ज्यावेळेस उच्च विद्या विभूषित होऊन परदेशातून शिक्षण घेऊन ज्यावेळेस भारतात आले त्यावेळेस भारतीय लोकांनी प्रशासनामध्ये सहभाग नोंदवावा याकरिता साऊथ ब्युरो कमिशन भारतामध्ये आलं होतं आणि या साऊथ ब्युरो कमिशनच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांनी साक्ष नोंदवली, आपले काही मत मांडलेत आणि त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की स्वातंत्र्य जर मिळत असेल, काही सुधारणा मिळत असतील तर त्या सुधारणा अस्पृश्य लोकांना देखील त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत. त्यानंतर सायमन कमिशन 1928 मध्ये भारतात आलं. या ठिकाणी देखील बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाची बाजू त्या ठिकाणी मांडली. अस्पृश्य समाजाला कशा प्रकारच्या सुधारणा असल्या पाहिजे यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले. त्यानंतर व्हाईसरायच्या काउन्सिलमध्ये बाबासाहेब आंबेडकर 20 जुलै 1942 मध्ये मजूर मंत्री म्हणून नियुक्त झाले. 1942 ते 1947 या दरम्यानच्या कालखंडामध्ये मजूर मंत्री असताना बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठं योगदान भारताच्या जडणघडणीमध्ये दिलेलं आपल्याला दिसून येते. मग भाकरा नांगल प्रकल्प असेल, कोसी खुर्द प्रकल्प असेल, त्यानंतर वीज आयोगाची स्थापना असेल, भारतातली विमानतळाची स्थापना असेल, महिलांना जी काही प्रसूती रजा मिळते ते असेल, या सगळ्या गोष्टी बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री असताना केले. बाबासाहेब आंबेडकर हे मजूर मंत्री असल्यामुळे त्यांना कामगारांच्या जीवनाची माहिती होती आणि इतकंच नाही तर बाबासाहेब आंबेडकर कामगार वस्त्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या लोकांमध्ये राहून त्यांच्या काय समस्या आणि त्या कशा निवारण करता येईल आणि म्हणून कामगार वस्त्यांमध्ये शाळा असले पाहिजे, दवाखाने असले पाहिजे, उद्यान असले पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. इतकंच नाही तर प्रत्येक व्यक्तीचा आयुर्विमा असला पाहिजे हे देखील बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात सरकारला निवेदन दिलेलं होतं. सरकारकडून त्या गोष्टी पारित करून घेतलेल्या होत्या. त्यानंतर राज्य आणि अल्पसंख्याक म्हणजे राज्य आणि अल्पसंख्याक हा देखील विषय बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी आहे. यावर देखील बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर या युनिट मधलं शेवटचं प्रकरण देशाच्या स्वातंत्र्याकडे वाटचाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची योजना 1945, माउंट बॅटन योजना 1947 आणि भारतीय स्वातंत्र्य कायदा 5 जुलै 1947 रोजी भारत स्वातंत्र्यानंतर कसा राहील याची मांडणी, याची अंमलबजावणी या भारत स्वातंत्र्य कायद्यामध्ये केली गेली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवला. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा सगळा एकंदरीत तुमचा अभ्यासक्रम आहे. हा सगळा अभ्यासक्रम आपण टप्प्याटप्प्याने आपल्या युट्यूब चॅनलला त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अशा पद्धतीचा आहे. हा व्हिडिओ निश्चितपणे तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.